आज या ठिकाणी आम्ही जेव्हा सगळे आलो तर मला तर समाधान झालं की प्रत्येक गावात या सर्कलमधल्या प्रत्येक गावातले सगळे महत्त्वाचे चेहरे मला समोर कुठून राहिले. त्यामुळे सगळे सर्कलचीच ही मीटिंग आहे आणि सर्कलचे सगळे प्रमुख लोक इथे आहेत. त्यामुळे आपलं सर्कल निश्चितपणाने आघाडीवर राहील हा मला विश्वास आहे. मंडळी, संजू भाऊला आपण 3 वेळा खासदार केले, निवडून दिले. संजू भाऊ आपल्या चांगल्या परिचयाचे आहेत. संजू भाऊला अनेक लोक ओळखतात, संजू भाऊ अनेक लोकांना ओळखतात. पण आज प्रकृती अस्वास्थामुळे संजू भाऊ आपल्यामध्ये नाही आहेत, प्रचारात नाही आहेत. पण अनुभवली देखील गेल्या 2-2.5 वर्षात चांगल्या पद्धतीने आपला संपर्क ठेवलेला आहे. कार्यकर्त्यांमध्ये ओळख निर्माण केलेली आहे. एक कमी बोलणारा पण जास्त काम करणारा आणि सगळ्यांच्या प्रश्नाची, सगळ्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्यांची जाण असणारा, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा असा उमेदवार आपल्याला पक्षाने दिला आहे. मोदीजी पंतप्रधान होणारच आहे, आपलाही उमेदवार निवडून येणार. 400 पारचा भाजपचा नारा आहे. या 400 पारमध्ये अनुभव राहणारच आहे. पण आपल्या मतदारसंघात सोड मालेगाव मतदारसंघातून आपण 3ही वेळा प्रचंड बहुमत, मोठा लीड संजू भाऊला दिलेला आहे. यावेळी आता हा लीड अजून वाढला पाहिजे. परिस्थिती जी आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. उमेदवार आपल्या समोर आहे. काम करणारा, सरळ स्वभावाचा, संजू भाऊचा आपण नारा लावतो, साधा सरळ, साधा स्वभाव, सरळ बाणा, संजू भाऊला निवडून आणा हा आमचा नारा होता या मतदारसंघात किशोर मालेगाव. त्याच्या पुढे अनुप आहे. अनुपचा चेहरा नेहमी हसरा, कोणालाही कधी वादविवाद नाही, कोणाची भानगड नाही, कोणाबद्दल चुकीचं बोलणं नाही, असा एक संयमी आणि दूरदृष्टी असणारा नेता आपल्याला मिळाला. त्यामुळे आपलंही कर्तव्य आहे की आपण त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहावं. मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली देशाची जी प्रगती सुरू आहे त्या प्रगतीमध्ये आपलाही जिल्हा सहभागी व्हावा या उद्देशाने आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या गावात जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि ते आपल्याला कसं होईल यासाठी प्रयत्न करावेत. तुम्ही सगळे शून्य आहात. दर निवडणुकीत आपण सगळे एकमेकाला भेटतो, कधी आम्ही तुमच्या गावात येतो, कधी मिटिंगच्या निमित्ताने, मेळाव्याच्या निमित्ताने. त्यामुळे तुम्हाला जास्त अजून काही विस्ताराने सांगण्याची गरज नाही. पण तरी देखील आपण थोडं सतर्क राहून 2 दिवसात आपल्या गाव मजबूत करणं, मजबूत करणं हे काम करावं अशी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो.